हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणी ने वदता भागवती कथा, वाणी ने वदता भागवती कथा, व्यासापती भासला, व्यासापती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. राजोवाच स्वयंभुवस्य गुरोर्वंशोऽयं विस्राच्युतः, यत्र विश्वसृजांगो विजा सर्गो म्हणून ज्ञानवदस्वनः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे परीक्षित राजानं प्रश्न शुकाचार्य महाराजांना विचारला. महाराज, स्वयंभुवस्य गुरोर्वंशोऽयं विस्ताराच्युतः. स्वयंभू मनूचा वंश आम्ही ऐकला. उत्तानपाद राजा, त्याचप्रमाणे त्याचे पुत्र ध्रुव, आणि इकडे उत्तानपादाबरोबरच त्यांचे भाऊ यांचं वर्णन देखील आम्ही ऐकलं. आता ज्या ज्या ठिकाणी भगवंताच्या लीला झाल्यात, अवतार झालेत, यांच्या कथाही मी ऐकल्या. त्याचप्रमाणे आता मनू यांच्या पोटी आकुती, देवहूती, प्रसूती ह्या ज्या जन्माला आल्या, त्यांच्यापासून कपिल महामुनी देवहूतीपासून झाले, त्यांचं देखील चरित्र मी ऐकलं. आणि यानंतर आता पुढे काय घडलं ते मला सांगा. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, त्याचं असं झालं की स्वयंभुव मनू आणि शतरूपा यांचा संसार झाल्यानंतर त्यांनी राज्याचा त्याग केला आणि त्यांनी सुनंदायाम वर्षशतम, सुनंदा या ठिकाणी त्यांनी, सुनंदा नावाची नदी, तिच्या ठिकाणी त्यांनी 100 वर्ष तपश्चर्या केली. दोघांनी मिळून तपश्चर्या केली आणि ही तपश्चर्या करत असताना भगवंताची प्रार्थना केली. भगवंताला अत्यंत प्रेमाने आळवलं, तल्लीन झाले. आणि त्याच वेळेला काही राक्षस जे भुकेलेले होते ते यांना खाण्यासाठी आले. या स्वयंभुव मनू आणि शतरूपा यांना खाण्यासाठी आले. त्याच वेळेला भगवंतानी यज्ञावतार धारण केला आणि याम देवांच्या सह त्यांनी या सर्व राक्षसांचा निःपात केला. याप्रमाणे यज्ञावतार हा त्यांचा पहिला. त्यानंतर दुसरा स्वारोचिषद्वितीय असतो, तर हा पहिला मन्वंतरामधला अवतार झाला. दुसऱ्या मन्वंतरामध्ये आता प्रत्येक मन्वंतरात, म्हणजे आजपर्यंत जेवढे मन्वंतर झाले हे 7वं मन्वंतर चालू आहे, तेव्हा या 7 मन्वंतराच्या संदर्भात संपूर्ण कोणकोणते देवतांचे भगवंताचे अवतार झाले त्याचं वर्णन करतायत. स्वारोचिष मनू यानंतर सुरू झाला, तो अग्नीचा पुत्र होता आणि त्याच्यापासून द्युमान, सुषेण, रोचेशमान आदी निर्माण झाले. त्यांच्या मन्वंतरामध्ये इंद्राचं नाव रोचन होतं, प्रधान देवगण होते आणि तुषित वगैरे देवगण होते. या काळामध्ये भगवंतांनी विभू नावाचा अवतार घेतला आणि हा विभू नावाचा अवतार वेदशिरा नावाचे ऋषी होते, त्यांची तुषिता नावाची पत्नी होती, त्यांच्यापासून भगवंतांनी विभू अवतार धारण केला. हा नंतरच्या स्वारोचिष मन्वंतरात. त्यानंतर उत्तम हा मनू झाला, जो प्रियव्रत, म्हणजे या स्वयंभुव मनूचा जो दुसरा पुत्र होता प्रियव्रत, त्याचा एक पुत्र जो उत्तम नावाचा होता, म्हणजे ध्रुवाचा हा चुलत भाऊ होता, त्यांच्यापासून या पुढे हा मन्वंतर सुरू झालं. आणि यावेळेला पवन, सृंजय, यज्ञहोत्र हे त्यांचे पुत्र होते. वसिष्ठ, प्रमद आदी 7 पुत्र हे सप्तर्षी होते. सत्य, वेदश्रुत, भद्र हे देवता होत्या आणि इंद्राचं नाव सत्यजित होतं. प्रत्येक वेळेला इंद्राचं नाव वेगळं आहे. इंद्र हे पद आहे, इंद्र हे नाव नाही, व्यक्तिनाम नाहीये, ते पदनाम आहे.
याप्रमाणे हा सत्यजित नावाचा इंद्र होता. त्यांच्यापासून त्यावेळेला धर्मपत्नी सुंदरता यांच्यापासून भगवंताने सत्यसेन नावाचा अवतार धारण केला ह्या तिसऱ्या मन्वंतरामध्ये, म्हणजे या उत्तम मन्वंतरामध्ये. त्यानंतर तामस मन्वंतर आलं. या तामस मन्वंतरामध्ये भगवंतानी हा उत्तमाचा सख्खा भाऊच होता, त्याचं नाव होतं तामस. आणि या मन्वंतरामध्ये भगवंतानी अवतार धारण केला. सत्यक, हरी, वीर हे देवता होते. त्याचप्रमाणे पृथू, ख्याती, नर आणि केतू हे त्याला पुत्र झाले. त्यानंतर परीक्षित राजा याला ते सांगतात की या वेळेला भगवंतानी वैधृतीच्या पासून वैधृती नामक देवता निर्माण झाल्या. आणि या वेळेला त्यांनी नष्टप्राय झालेल्या वेदांना वाचवण्यासाठी त्यांनी अवतार धारण केला. आणि या वेळेला भगवंतानी हरिमेधा नावाच्या ऋषीच्या पत्नीपासून हरिणीच्या गर्भातून भगवंतानी हरी नावाचा अवतार धारण केला. हा चौथा मनू आहे, तामस मन्वंतर आहे. या तामस मन्वंतरामध्ये भगवंतानी हरी नावाचा अवतार धारण केला. हे सांगितल्याबरोबर परीक्षित म्हणतात, महाराज भगवंतानी हा हरी अवतार कसा धारण केला आणि तो हरिमेधा ऋषीची पत्नी जी होती तिच्यापासून हरिणीपासून कसं काय धारण केला ते आम्हाला सांगा. असं विचारल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणजे आतापर्यंत 4 मन्वंतरामधले भगवंताचे अवतार सांगितलेले. आता इथून पुढे 5, 6, 7 हे सांगतील. तर त्याच्या आधीच गजेंद्राची कथा सांगायला सुरुवात करतात. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते आसीत गिरवरो राजवंश त्रिकूट येथे विश्रुतः. हे राजा, त्रिकूट नावाचा एक पर्वत होता. क्षीरसागरामध्ये हा पर्वत होता. आणि हा अत्यंत सुंदर पर्वत सगळ्या बाजूनी क्षीरोदक होतं. आणि क्षीरसागरातला हा पर्वत इतका सुंदर होता. याचे 3 अशा प्रकारचे शिखरं होते. एक चांदीचं शिखर, एक सोन्याचं शिखर आणि एक लोह म्हणजे लोखंडाचं शिखर. असे 3 शिखरांनी युक्त त्या ठिकाणी अनेक झरे वाहत होते. अनेक सुंदर अशा प्रकारचे पक्षी हे त्या ठिकाणी असायचे, त्यांचे आवाज यायचा. अनेक पशु त्या ठिकाणी खेळत होते. पशु पक्षी यांचं विहारस्थानच होतं. त्यामुळं विद्याधर, चारण, गंधर्व इत्यादी सगळी मंडळी त्या ठिकाणी येत असत. आणि तिथे तस्य द्रोण्यां भगवतो वरुणस्य महात्मनः, वरुणाचं ऋतुमन नावाचं एक बगीचा त्या ठिकाणी होता. तो वरुणाचा बगीचा त्या पर्वताच्या राईमध्येच होता. तिथे सुंदर अशा प्रकारचं उद्यान होतं. उद्यानमृतं नाम आक्रीडं सूर्योषिताम्, जिथे अनेक देवता त्यांच्या स्त्रिया क्रीडा करण्यासाठी येत असत. या उद्यानामध्ये ते उद्यान याचं वर्णन केलेलं आहे की त्या उद्यानामध्ये किती प्रकारचे झाडं होते, कशा प्रकारचे फळं लागलेले होते आणि त्यामध्ये किती प्रकारचे पक्षी होते. जलकुक्कुट होतं, पाणकोंबडे होते, त्याप्रमाणे मोर होते, तसेच तित्तीर होते, पोपट होते, हंस, कारंडव इत्यादी अनेक पक्षी, सारस, चक्राव्ह, मच्छ, मासे होते, मोठमोठे कासव होते, कदंबाचे झाडं होते, त्याप्रमाणे शिरीषाचे झाडं होते, कुब्जकही याप्रमाणे कुंद, मंदार यांचे झाडं होते. सुगंध सगळीकडे सुटलेला होता. आणि अशा या ठिकाणी या वनामध्ये तिथे करेणूर भिरवारण युधपश्चरण त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्राण्यांच्या झुंडीच्या झुंडी त्या ठिकाणी क्रीडा करण्यासाठी येत असत. तिथे मोठमोठे हत्ती देखील येत असत. आणि सिंह, हत्ती, वाघ, गेंडे यांनी भरलेलं हे अरण्य होतं, अभयारण्यच म्हणा. याप्रमाणे तिथे हरणी फिरत होत्या. आणि गंडस्थलामधून जो मध गळतो हत्तीच्या, त्यांनी सगळं वातावरण धुंद झालेलं होतं. आणि याच वनामध्ये ग्रीष्म ऋतूमध्ये, उन्हाळ्याचे दिवस होते, ग्रीष्म ऋतू होता आणि अत्यंत उकाडा होता. या वेळेला हत्तींची झुंड त्या ठिकाणी एक मोठाच्या मोठा हत्ती राहत होता. तो हत्ती आपल्या पत्नीसह, मुलासह, बाळासह, त्याचप्रमाणे मुलींसह, नातवासह आणि जावयासह, हत्ती कधी एकटा फिरत नाही, तो झुंडीने फिरत असतो, तो कळपाने फिरत असतो. हा आपल्या वैभवामध्येच
त्या ठिकाणी फिरता फिरता खूप थकून गेले, तहान लागली, म्हणून जवळ पाहिलं तर तिथं पाणी दिसलं, जलाशय दिसला. आणि जलाशयामध्ये आपण जावं म्हणून तिथल्या जलाशयात हा हत्ती गेला. तो हत्ती गेल्याबरोबर त्याच्या पत्नी गेल्या, त्याची मुलं बाळ मुली, त्याप्रमाणे जावई, हे सगळे तिथं तहान वगैरे भागली. आणि नंतर काय, त्या हत्तीला पाणी फार आवडतं. हत्ती त्या सोंडेमध्ये पाणी घेऊ लागला आणि एकमेकांच्या अंगावर टाकायला सुरुवात केली. स्वपुष्करेणो धृत क्षीर करांबुभीर, आपल्या सोंडेने पाणी घ्यावं आणि सर्वांच्या अंगावर फवाऱ्याप्रमाणे मारावं. हत्तीला ही क्रीडा, याला वप्र क्रीडा असं म्हणतात. मेघदूतात सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे. या मेघदूतातल्या सुरुवातीलाच त्याचं वर्णन आलेलं आहे कालिदासांनी. वप्र क्रीडा म्हणजे ही हत्तीची क्रीडा. वप्र म्हणजे हत्ती. हत्तीला ही क्रीडा फार आवडते. अंगावर पाणी घ्यायचं, पाणी मारायचं आणि मग पुन्हा एखाद्या डोंगरावर किंवा एखाद्या या मातीमध्ये जाऊन लोळायचं, डगरीवर जाऊन लोळायचं आणि पुन्हा पाण्यात यायचं. याप्रमाणे हत्तीची क्रीडा चालू झाली. गृणी करेणो कलभांश दुर्मदो, आणि मोठा धुंद होता हा हत्ती, मोठा मदोन्मत्त होता. आणि तथातुरम युथपती करेणवो, या युथपती तो सगळ्या संघाचा मालक होता, संघ प्रमुख होता. तो त्यांच्यासोबत क्रीडा करू लागला. आणि समाज सहस्रम वेगमन महीपते, कितीतरी दिवस अशा प्रकारची क्रीडा चालली. आणि त्याच्या सगळ्या क्रीडेने काय झालं, पूर्ण सगळं पाणी हलू लागलं. पाण्यामध्ये खळबळा सुरू झाला. पाण्यामधले अनेक जलचर घाबरू लागले. पण एक मगर होतो, ही मगर मात्र मोठी अत्यंत ताकदवान होती. ती मगर घाबरली नाही. तिने त्या हत्तीचा पाय आपल्या तोंडामध्ये धरला आणि हत्तीला खाली ओढू लागली. समाज सहस्रम वेगमन महीपते, ती खाली ओढू लागली आणि हत्ती आपल्या बळाने तिला वरती आणू लागला. पण पाण्यामध्ये मगरीची शक्ती खूप असते. ती त्या हत्तीला सर्व शक्तीनिशी आतमध्ये ओढायची आणि हत्ती आपल्या शक्तीने तिला वरती ओढायचा, पण तो पाण्याच्या बाहेर काही येऊ शकत नव्हता. याप्रमाणे दोघांचं संघर्ष सुरू झाला. आता या संघर्षामध्ये हत्तीला सुरुवातीला अनेक जण मदतीला आले, त्याच्या बायका आल्या. त्याने हत्तीला ओढण्याचा प्रयत्न केला, पण मगर पुन्हा खाली ओढू लागली. आता हत्तीचा पाय तिच्या तोंडात, म्हणजे पायाला जखम होऊ लागली. पायातून रक्त येऊ लागलं, रक्तबंबाळ झाला, जखमी झाला हत्ती. पण तिच्या तोंडातून पाय काही सुटेना आणि इकडे हत्तीची शक्ती कमी पडू लागली. मग बायका आल्या, बायकांनी हत्तीला ओढण्याचा प्रयत्न केला. पोरं आले, पोरांनी हत्तीला वरती ओढण्याचा प्रयत्न केला. बायका, मुलं, मुली आल्या. जावाई सगळ्यात शेवटी आले, कारण खायला आधी येतात आणि कामाला शेवटी येतात. याप्रमाणे हे जावाई भीत हळूच त्या ठिकाणी आले, लाजकाजा आले आणि त्यांनी प्रयत्न केला. शेवटी सगळे थकून गेले. किती वर्ष चाललं, 1000 वर्ष हे युद्ध चाललं. शेवटी सगळे म्हणले जाऊ द्या, सोडून द्या म्हणले. आता आधी खूप रडले, मोठ्याने आवाज केला, चित्कार केला, पण नंतर बायकाही निघून गेल्या. अहो सगळे सोयरे सुखाचे, अवघे सोयरे सुखाचे, दुःखाचे सांगाती नव्हे ती कोणी. सगळे सोयरे धायरे, मुलं, आप्त, इष्ट, मित्र हे सगळे फक्त लाडू करंजी खायला येतात. बाकी दुःखाच्या वेळेला कोणी येत नाही. हे म्हणतात सौख्यात नाठवे हरी. सुखामध्ये माणसाला देवाची आठवण होत नाही, पण दुःखात रोज हरिपाठ. दुःखामध्ये मात्र माणूस देवाच्या देवदेव करायला लागतो. का? अहो दुःख आहे, मग दुःख निवारण करणारा दुसरा कोण आहे? या ठिकाणी हत्तीच्या पासून सगळे जण निघून गेले आणि हत्ती म्हणाला, अरे थांबा ना, एवढं मला वरती काढा, तुम्ही जाऊ नका. पण बायका ऐकणार. पोरं म्हणले जाऊ द्या, आम्ही किती वेळ प्रयत्न करायचा, आम्ही आता घरी चाललो. याप्रमाणे बायका गेल्या, मुलं गेले, मुली गेल्या, जावई गेले, हा एकटा राहिला. आता एकटा राहिला म्हटल्यानंतर सौख्यामध्ये आतापर्यंत देवाची आठवण नाही झाली, पण दुःखात रोज हरिपाठ. दुःखाचा प्रसंग आला, आता कोण वाचवणार? आता मला वाचवायला भगवंताशिवाय कुणी नाही, असं आता त्याला वाटायला लागलं. मी एकटा पडलोय, मला कोण वाचवणार? भीतम प्रपन्नम, मी शरण आलो देवा, देवा मला वाचवा. म्हणून आर्त टाहो फोडला. ही आर्तता
आर्तता म्हणजेच हत्तीचं जे मन आहे ते आर्त झालेलं होतं. म्हणून आपण द्रौपदी आणि हा गजेंद्र या दोघांना आर्त म्हणतो. कारण आर्तता फक्त द्रौपदीमध्ये, ज्या वेळेला दुःशासनाने मीरेला हात घातला त्यावेळेला वाचवायला कुणीच नव्हतं, म्हणून आर्तता आहे. या त्वरा द्रौपदी त्राणे, या त्वरा गजमोक्षणे, मय्यार्ते करुणामूर्ते सात्वतत्वगता हरे, असं भगवंताच्या या एखाद्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे. त्याचं कारण स्तुतीमध्ये म्हटलेलं आहे की आर्तता जशी द्रौपदीची तशी आर्तता गजेंद्राची. आणि गजेंद्राने मग भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. तुम्ही म्हणाल भगवंताची आठवण याला कशी झाली? ते म्हणतात प्राग्जन्मन्यनुशिक्षितम. या ठिकाणी शुकाचार्य महाराज म्हणतात, हे परीक्षिते, मागच्या जन्मातलं जे ते त्याला आठवलं. मागचा जन्म आठवला मात्र भगवंताच्या कृपेने मागच्या जन्मामध्ये जे जे आपण केलेलं असतं तेच आपल्या सोबत येतं. म्हणून मागच्या जन्मामध्ये आपण जर विद्यादान केलेलं असेल तर या जन्मात तुम्हाला विद्या प्राप्त होते. पूर्व पुण्येषु या भार्या, पूर्व दत्तेषु यत् धनम, पूर्व दत्तेषु या विद्या अग्रे धावती धावती. पूर्व पुण्याई असेल तर चांगली पत्नी मिळते. पूर्व पुण्याई असेल, पूर्व सुकृत असेल, पूर्वी काही धनदान केलेलं असेल तर आपल्याला दान धर्म केला असेल तर धन प्राप्त होतं. विद्यादान केली असेल तर विद्या प्राप्त होते. आणि मग या वेळेला प्राग्जन्मन्यनुशिक्षितम, मागच्या जन्माची आठवण झाली आणि मागच्या जन्मात जे जे स्मरण केलं होतं, जे स्तोत्र गायलं होतं ते स्तोत्र आता आठवलं. आणि गजेंद्र म्हणतो, देवा ओम नमो भगवते तस्मै यत चिदात्मकम पुरुषायादि बीजाय परेशायाभिधीमहि. अभिधीमहि यावर व्याख्यान देताना चिंतन करताना टीकाकारांनी श्रीधराचार्यांनी म्हटले, अभिधीमहि शब्द का वापरला? नुसतं धीमही का नाही म्हटले, अभिधीमही का म्हटले? धीमही म्हणजे ध्यान करतो. पण त्याचं तात्पर्य सांगताना ते म्हणतायत की हे गजेंद्र म्हणतो, हे देवा, अहो माझा पाय तर मगरीनी गिळंकृत केलेला आहे. मला अत्यंत वेदना होत आहेत. माझा पाय मी काढू शकत नाही. पाय म्हणजेच माझा हात आहे, तोच माझा हात आणि तोच माझा पाय. तेव्हा माझा पुढचा पाय पकडलाय. मी आता तुला नमस्कार कसा करू? तुला नमस्कार करण्याची, तुला हात जोडण्याची माझी इच्छा आहे, पण मी हात नाही जोडू शकत. म्हणून मनानेच तुला मी ध्यान करतो तुझं. म्हणून प्राग्जन्मन्यनुशिक्षितम हे सांगताना त्यांनी परेशायाभिधीमहि, अभिधीमहि शब्द वापरलाय. देवा, मी हात जोडू शकत नाही, पण मनाने तुझं ध्यान करतो. म्हणून जजाप परमंजाप्यम, मनामध्ये जाप केला, मनामध्ये जप, भगवंताचं नामस्मरण केलं. आणि स्तोत्र पूर्वीच्या जन्मातलं जे पाठ केलेलं होतं ते आपल्याला उगीच सगळ्या गोष्टी पाठ होत नाहीत. आपण म्हणतो, अरे इतक्या लहान वयात कसं पाठ झालं? अहो, मागच्या जन्मात पाठ केलं होतं म्हणून या जन्मात लवकर झालं. जे मागच्या जन्मात केलेलं असतं तेच या जन्मामध्ये लवकर पाठ होतं. म्हणून गजेंद्र म्हणतो, यस्मिन्निदम यतश्चेदम येनेदम इदम स्वयं योस्मात् परस्माच परस्तम प्रपद्ये स्वयंभुवम. हे भगवंता, तुम्ही स्वयंभू आहात. तुम्हाला मी शरण आलोय. देवा, तुम्ही सर्व जगाचं कारण आहात. जगाची कार्य आणि कारण शक्ती आपलीच आहे. याप्रमाणे कालेन पंचत्व मितेषु कृष्णशो. देवा, हे जग आपण निर्माण करता, आपण परिपालन करता आणि जग आपल्यातच नष्ट होतं. प्रलयकालच्या वेळेला काही शिल्लक राहत नाही, शून्यवत सगळं असतं. परंतु तुम्ही मात्र त्या ठिकाणी अस्तित्वात असता. यतस्त पारे विविराजते विभू. याप्रमाणे हे देवा, तुम्ही कसं वागता? तर नटस्या पृथ्वीर्विचेष्टतो. ज्याप्रमाणे एखादा नट हा वेगवेगळे अभिनय करतो, वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे अभिनय तो करतो. नटाचं नाव वेगळं असतं, पण प्रत्येक पात्र म्हणून वेगळं तो रंगवतो. कधी तो रागीट पात्र करतो, कधी प्रेमाचं पात्र करतो, कधी तो दयाळू होतो, कधी तो म्हातारा होतो, तर कधी तो तरुण होतो. तो एकच व्यक्ती असतो, पण पात्रानुसार भिन्न भिन्न होतो. तसा भगवंता, तुम्ही प्रत्येक वेळेला वेगळं रूप धारण करता. यथा नटस्या पृथ्वीर्विचेष्टितो. जसा अभिनेता वेगवेगळे रूप धारण करतो आणि तो या नाटकामध्ये, सिनेमामध्ये वावरतो.
त्याप्रमाणे देवा तुम्ही या जगामध्ये येता आणि तुम्हाला मी शरण येतो, शरण आलेलो आहे. हे देवा तुम्ही मोठमोठ्या ऋषींना सुद्धा समजत नाहीत. दिदृक्ष वो यश पदम सुमंगलम, तुमचं पद प्राप्त करून घेणं अलौकिक आहे. आणि हे देवा नमो गिरांबिदुराय मनसश्चेत सामपी, तुम्ही वाचेच्या पलीकडचे आहात, तुमची स्तुती मी काय करणार. अहो मी तर आज्ञे, मी तर पशु आहे, पशु देही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती. माझ्या देहामध्ये मला गती नाही, मला माहित आहे, मी अज्ञानी आहे, माझी जीभ वळत नाही. पण तुम्ही तर वेदाच्याही पलीकडचे, वेदा नाही कळला, वेदाला सुद्धा जो कळला नाही, अंतपार ज्याचा अंतपार वेदाला लागला नाही, म्हणून येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह, असं या ठिकाणी श्रुतीमध्ये म्हटलेलं आहे की अप्राप्य मनसासह. भगवान अप्राप्य आहे, मनाला देखील अप्राप्य आहे, कारण मन सुद्धा एक इंद्रियच आहे. इंद्रियाच्या पलीकडचा तू आहेस, अतिइंद्रिय असं तू आहेस. म्हणून देवा शब्दाने तू कळत नाहीस, शब्दाने तू व्यक्त करता येत नाही, आणि मनाने सुद्धा तुझा ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून निर्वाण सुख संविदे, भगवंता तुम्ही निर्वाण सुखामध्ये परमानंदामध्ये तल्लीन असता. परमानंद हे तुमचं स्वरूप आहे, आनंद हे तुमचं स्वरूप आहे. भगवान आनंद रूप आहे, सच्चित आनंद हे तुमचं स्वरूप आहे. सत म्हणजे कायमस्वरूपी अस्तित्व, चित म्हणजे चैतन्य घनता आणि आनंदमयता. क्षेत्रज्ञाय नमस्तुभ्यम, हे देवा तुम्ही क्षेत्रज्ञ आहात. क्षेत्रज्ञ, क्षेत्र म्हणजे शरीर आहे, आणि या संपूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून हे भौतिक स्वरूप हे क्षेत्र आहे, आणि तुम्ही याचा जाणलेलं आहे. तुम्ही हे क्षेत्र जाणणारे आहेत, अर्थात ज्ञानी आहात, आणि ज्ञानघन तुम्ही आहेत, त्रिगुणाच्या पलीकडचे आहेत. देवा परिणाम पावणारे तुम्ही नाही आहेत, विकार होणारे तुम्ही नाही आहेत. तुमच्यामध्ये विकार होत नाही, तुम्ही परिणामही पावत नाहीत, परंतु तुम्ही अविकृत स्वरूपामध्ये आहात. म्हणून निष्कारणाय अद्भुत कारणाय. या ठिकाणी मातीचे विकार म्हणून आपण या एखाद्या गाडग्याकडं, त्याचप्रमाणे एखाद्या माठाकडं किंवा वेळणीकडं पाहतो, मातीचे विकार म्हणून. तिथं मातीला आकार प्राप्त झाला म्हणून मातीचे ते विकार आहेत. पण देवा तुम्हाला विकार होत नाही. विकार किंवा परिणाम पावणं म्हणजे काय. समजा दही आहे, ते दुधाचं दही झालं, पण दह्याचं दूध होतं का. नाही होत. का. दह्याचं दूध झाला हा परिणामवाद झाला, पण दह्याचं दूध होत नाही, दुधाचं दही होतं. पण इथे भगवान विश्वामध्ये येतो आणि विश्व भगवंतामध्ये सामावलं जातं, पुन्हा एकरूप होतं. म्हणून तुम्ही परिणामही पावत नाही आणि तुमच्यामध्ये विकारही होत नाही, अविकृत स्वरूपामध्ये तुम्ही आहात. अद्भुत तुमचं स्वरूप आहे. गुणारणिच्छन्न चतुष्मपाय, ज्याप्रमाणे एखाद्या अरणीमध्ये गजेंद्र बोलतोय, एखाद्या अरणीमध्ये, अरणी म्हणजे आपण अरणीमधून अग्नी निर्माण करतो. अरणीमध्ये जसा अग्नी झाकलेला असतो, काड्याच्या पेटीमध्ये अग्नी आहे का. हो आहे. मग दाखवा म्हणल्यावर काड्याची पेटीतला अग्नी दिसत नाही, घर्षणाशिवाय दिसत नाही. तर तो आहे पण सुप्त रूपात आहे. जसा अरणीमध्ये अग्नी आहे पण तो सुप्त रूपात आहे, काड्याच्या पेटीत अग्नी आहे, गुलात अग्नी आहे पण तो सुप्त रूपात आहे. तसा तुम्ही झाकलेल्या रूपात सगळ्या विश्वामध्ये आहात. म्हणून गुणारच्छन्न चतुष्मबाह्य तत्क्षोभ विस्फूर्जित मानसाय. परंतु जेव्हा तुम्ही प्रगट होता तेव्हा तुमचं रूप दिसतं, आणि म्हणून हे देवा तुमचं प्रगट रूप आम्हाला तुम्ही दाखवा. आत्मा प्रजात ग्रहवित्त जनेषु सत्ते, जे लोक संसारामध्ये व्यस्त आहेत, आत्मात्मजाप्त ग्रहवित्त जनेषु सक्तैर, जे आपल्या ग्राह दारा, त्याचप्रमाणे पत्नी मुलं संसार यांच्यामध्ये ग्रस्त आहेत, त्यांना देवा तुम्ही दिसत नाहीत. आत्मात्मजाप्त ग्रहवित्त जनेषु सक्तैर दुष्प्रापणाय गुणसंग विवर्जिताय मुक्तात्ममीश्वर ध्येय परिभाविताय ज्ञानात्मने भगवते भगवन नमस्ते. तुम्ही ज्ञानात्मन आहात. हे देवा गुणाच्या संघाने तुम्ही दिसणार नाही. गुण तुम्हाला झाकतात आणि गुण तुमचं रूप प्रगट करतात. दोन्ही गोष्टी आहेत. गुणाने भगवान झाकलाही जातो आणि गुणाने तो प्रगटही होतो, पण त्यासाठी ज्ञानदृष्टी पाहिजे तर आपल्याला कळेल.
आणि म्हणून देवा करो तुम्ही दभ्रदयो विमोक्षणम, मला या दुःखातून सोडवा. देवा तुम्ही समुद्र आनंदाचे सागर आहात. अत्यंत सूक्ष्म रूप तुमचं आहे. सूर्यापासून जसे सूर्य किरण निघतात किंवा अग्नीपासून जसे विस्फुल्लिंग निघतात त्याप्रमाणे तुमच्यापासून सगळं विश्व निर्माण होतं. हे सूर्याचे किरण आले, सूर्य नसता तर किरण आले असते का? नाही, सूर्य आहे म्हणून किरण येतात. तसे तुमचे जगाचं कारण तुम्ही आहात. आणि याप्रमाणे निषेध शेषो जयताद शेषा, सगळ्या गोष्टीचा निषेध केला म्हणजे जे शिल्लक, याला व्यतिरेक म्हणतात. अन्वय रूपाने सांगितलंय आणि व्यतिरेक रूपाने सांगितलंय. अन्वय रूपाने तुम्ही सर्वत्र व्यापक आहात म्हणून सांगितले. तुम्ही नाही अशी जागा नाही म्हणजे अन्वय आहे. आणि व्यतिरेक सगळ्याचा निराश करा, मग जो शिल्लक राहील तो तुम्ही आहात. सगळ्याचा निराश करा. समजा सुद्धा आपल्याला मी कोण याचा शोध घ्यायचा आहे. मी कोण सांगा बरं, मी कोण? डोळा म्हणजे मी आहे का? नाही. कान म्हणजे मी आहे का? नाही. हात म्हणजे मी आहे का? नाही. मग मी कोण आहे हो? मी कोण आहे? मी हा कान नाही, हात नाही, डोळा नाही, नाक नाही, त्वचा नाही, हृदय नाही, मेंदू नाही. मग मी कोण आहे? हे सगळं जाणणारा जो आहे तो मी आहे. आणि म्हणून सगळ्याचा निषेध केल्यावर जे शिल्लक राहतं तो मी आहे. याला आत्मतत्व म्हणतात. ज्याप्रमाणे देवा निषेध शेषो जयताद शेषा, तुम्ही अशा प्रकारचं व्यतिरेकाने जाणता येतो. आणि म्हणून हे देवा लवकरात लवकर या आणि मला मुक्त करा. याप्रमाणे एवं गजेंद्र उपवर्णित निर्विशेषम, याप्रमाणे निर्विशेष असणाऱ्या भगवंताचं, निर्गुण निराकार निर्विकार असणाऱ्या भगवंताला विनंती केली, देवा या लवकर, मला या ग्राहग्रस्त व्यसनोद्ग्राह विकलम. हे घर म्हणजेच ग्राह आहे असे एकाने वर्णन केलंय. ग्राहग्रस्त व्यसनोद्ग्राह विकलम, कृपा पोतोपेत करुण भव पोतोद्धर विभो निरालंबालंब त्वमसि मम हे रंब शरणम. हे देवा मी निरालंब आहे. मी निरालंब म्हणजे मला कुणी रक्षण करणारा नाही. आणि म्हणून हे देवा मी तुला शरण आलो. निरालंबालंब त्वमसि, मी तुम्हाला शरण आलो कारण माझं रक्षण करणारा कुणी नाही, मला साह्यकारी कुणी नाही आणि म्हणून मला मदत करणारा कुणी नाही. तुम्हीच एकटे मला मदत करणारे आहात. म्हणून देवा लवकरात लवकर मला प्रसन्न व्हा आणि मला या ग्राहग्रस्त व्यसन रशनोद्ग्राह विकलम, व्यसन म्हणजे दुःख, या ग्राहाच्या दुःखातून मला सोडवा. असं म्हटल्याबरोबर आर्ततेने हाक मारली भगवंताला. दुसरं काही लागत नाही, आर्तता पाहिजे, मनाची आर्तता, मनाचं अंतःकरण एक रूप झालं पाहिजे. देवा तुझ्याशिवाय दुसरा कुणी नाही, तूच माझं रक्षण करणार आहेस. अशी जेव्हा भगवंताच्या चरणी प्रपन्न होऊन शरण्य वृत्तीने तो आर्ततेने हाक मारतो, ती हाक देवाला ऐकू जाते. ही आर्तता, मनस्विता, मनपूर्वक भगवंताचं स्मरण केलं आणि ताबडतोब अहो देवाला चीटी के पग नूपुर बांधे ओभी साहब सुनता आहे. एखाद्या मुंगीच्या पायाला घुंगूर बांधलं तर तो सुद्धा आवाज देवाला ऐकू येतो. मग गजेंद्राचं मनाने केलेलं जे आर्ततेने आवाहन आहे ते ऐकू नसेल का आलं? ऐकू येतं. देवाला सगळं ऐकू येतं. याप्रमाणे कणकण मे भगवान, प्रत्येक ठिकाणी तो उपस्थित आहे. आणि एकदम देवाला ही आर्त हाक आल्याबरोबर देव पहुडलेले होते. लक्ष्मी पाय सोपत होती. पटकन देव उठले. लक्ष्मी म्हणल्या देवा एवढी काय घाई आहे, कुठं निघाला? कुठं निघाला या शब्दाला उत्तर देताना भगवंताने फक्त हत्ती शब्द उच्चारला. पण हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज, हा शब्द लक्ष्मीपाशी उच्चारला आणि ती म्हणेपर्यंत तर गजराजापाशी आले. हत्ती, आता हत्ती म्हणायला किती वेळ लागतो, पण हत्ती हो म्हटले लक्ष्मीपाशी आणि ती म्हणताना गजराजापाशी होते. इतके विजेच्या वेगाने आले, विद्युत वेगाने आले आणि गरुडावर आरूढ होऊन आल्याबरोबर यांनी पाहिलं अरे अरे भगवान या ठिकाणी माझ्या आर्त हाकेला प्रतिसाद देऊन भगवान आले. गजेंद्राच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू येऊ लागले आणि तो म्हणाला देवा मी आर्त आहे, मला याच्यातून वरती काढा. पण देवा इतक्या धावत तुम्ही आलात, गरुडावर बसून आलात, पण थांबलात कशासाठी?
देव तिथेच थांबले. का हो थांबला देवा? लवकर या ना खाली. आणि मग लक्षात आला, अरे घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. नामदेव महाराज म्हणतात, तू आधी घेतोस आणि मग देतो, असा तो उदार आहेस तू. बरोबर आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. पत्र असो, फल असो, फूल असो, पाणी असो, देवाला प्रेमाने अर्पण केलं म्हणजे देव प्रसन्न होतो. हे र पत्र पुष्प फल हे भजावया मी सकेवल. माऊली म्हणतात, अहो देवाला फुलाची गरज नसती, पत्राची, पानाची, फुलाची गरज नाहीये देवाला. पण तुमचं मन पाहतात ते. तुम्ही किती समर्पण वृत्तीने करू शकता, तुमच्या समर्पणाची वृत्ती पाहतात. नाहीतर देवासमोर फुटका शेंगदाणा ठेवायचा आणि देवाला म्हणायचं मला श्रीमंती दे. देव म्हणाल, वा रे वा, मला फुटका शेंगदाणा देतो आणि श्रीमंती मागतो का? तेव्हा असं नाही. देवाला अंतःकरण अर्पण करा, सर्वस्व अर्पण करा. देव तुम्हाला वाचवल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ही सर्वस्वार्पण वृत्ती या ठिकाणी, ज्याला आपण शेवटची भक्ती, नवविधा भक्तीतली समर्पण भक्ती, सर्व प्रकारचं समर्पण करण्याची आत्मनिवेदन भक्ती म्हणतात त्याला. आत्मनिवेदन, आत्मा सुद्धा समर्पित केला, जीव समर्पित केला. अजून काय पाहिजे? देवाच्या चरणाशी आपण जेव्हा जीव टाकतो तेव्हा देव आपला जीव वाचवतो, नाहीतर विनाकारण नाही वाचवत. म्हणून भगवंतानी पाहिलं आणि यांनी ओळखलं की भगवंताला, अरे तुला काय देऊ म्हणे, माझ्याजवळ काही नाही आहे, इथं फक्त पाणीच आहे सगळीकडं आणि मी तर आता मगरेनी मला खाली ओढलंय. तेवढ्यात एक कमल दिसलं, ते सोंडेने ते कमल उचकटलं आणि भगवंताकडे फेकलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. ते कमल फेकल्याबरोबर ताबडतोब भगवंताने हातात चक्र, चक्राभ्युदाशुकमताशु येतो गजेंद्र, हा गजेंद्राला मुक्त करण्यासाठी हातातलं चक्र घेतलं आणि चक्रायुधोभ्यगमताशु येतो गजेंद्र, हा गजेंद्राला ज्या ग्रहाने पकडलेलं होतं त्याचं मुंडकं त्यांनी कापून टाकलं. ताबडतोब छंदोमयेन गरुडेन समुह्यमान चक्रायुधोभ्यगमताशु येतो गजेंद्र, हा सोंतस्य सुलबलेन गृहीतार्थो दृष्ट्वा गरुत्पती खरी उपात्त चक्रे आणि उत्क्षिप्य सांबजो करम. एवढंच केलं नाही, भगवान खाली आले आणि त्याला आपल्या हाताने उचललं, हाताने वरती काढलं. सांबुज करम, भगवंताच्या हातामध्ये कमल होतं टाकलेलं, त्या कमला हातात घेतलं होतं. त्या कमलाच्या हाताने भगवंतानी कोमलपणाने त्याला वरती काढलं आणि अशा भगवंताला नमस्कार असो. आता तम वीक्ष पीडित म्हणजे सहसामतीर्य सग्राहमाशुधर कृपयोज्याहार ग्रहाद्युपाटितम खादरिणा गजेंद्रम संपशदम हरिमूच दुस्त्रियाणाम. अशा प्रकारे त्याला दुःखातून मुक्त केलं. तो ग्रह त्या ठिकाणी ताबडतोब ठार झाला आणि एक सुंदर अशा प्रकारचा देह घेऊन तो प्रगटला. हे ऐकल्याबरोबर शुकाचार्य म्हणतात, हा ग्रह कोण होता, हा सुसर कोण होती, मगर कोण होता? त्यांनी सांगितलं, हा हुहू नावाचा गंधर्व होता. तो एकदा देवल ऋषी हे तपश्चर्या करत होते यमुनेच्या तिथे. त्यावेळेला हा गंमत करायला लागला, देवल ऋषीला पाण्यात उडू लागला, त्यांचे पाय उडू लागला. देवल ऋषी म्हणले, अरे काय गंधर्व आहेस ना तू, काय नाव तुझं? म्हणे हुहू गंधर्व माझं नाव आहे. मग तू असं मला पाण्यात का ओढतोस, माझे पाय का ओढतोस? जर तुला अशी वृत्ती असेल तर तू मगरीच्या जन्माला जाशील. म्हणून शाप दिला आणि मग तो शरण आला, महाराज मला उशाप द्या. त्यांनी सांगितलं, भगवान तुझ्याकडे चक्र घेऊन येतील आणि तुझा उद्धार करतील. याप्रमाणे मग हा हत्ती, त्या हत्तीचं शरीर त्यांनी सोडलं आणि तो देखील सुंदर देह घेऊन भगवंतासमोर उपस्थित झाला. भगवंतानी त्याला आपलं पार्षदगण केलं, आपलं बॉडीगार्ड केलं, त्याला आपल्यासारखं रूप दिलं, चतुर्भुज रूप आलं त्याला, भगवंतासारखा पितांबर आला, त्याप्रमाणे श्यामल रंग आला, शंखचक्र गदा पद्मा जसं भगवंत धारण करतात त्याप्रमाणे, आणि अशी स्वरूपता मुक्ती दिली. हा गजेंद्र कोण होता तर ते म्हणतात, हा गजेंद्र पूर्वी इंद्रद्युम्न इथे ख्यातो इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. पण हा नंतर पर्वताच्या ठिकाणी जाऊन त्यांनी मलय पर्वतावर गेला आणि तिथं तपश्चर्या करत बसला. त्याचं मौन व्रत होतं आणि त्याच वेळेला तिथे त्या मौन व्रताच्या वेळेला अगस्ती महर्षी आले
अगस्त्य आल्याबरोबर पण याचं मौन व्रत चाललेलं होतं, याने डोळे झाकले होते. पाहिलं अगस्त्य आपल्या शिष्यासोबत आले आणि राजाने स्वागत नाही केलं, सत्कार नाही केला, या बसा म्हणला नाही. ते म्हणले, अरे राजा, तुला बघून मी आलो आणि तू तर डोळे झाकूनच बसलास. तू एखाद्या या ठिकाणी राजा म्हणजे तू क्षत्रिय आहेस, पण तू तुझा धर्म सोडलास आणि तपश्चर्या करत बसलास. असं जर करत असतील आणि मौन व्रत धारण केलंय, माझ्याशी बोलत नाहीस, काही नाही, तेव्हा तू जर एवढा दांभिक झालास, तुझ्यामध्ये जर एवढा गर्व आहे, तर आत्ताच्या आत्ता तू हत्तीच्या जन्माला जाशील. म्हणून या ठिकाणी हत्तीचा जन्म त्याला प्राप्त झाला, पण त्याच्या पूर्वजन्माने त्याला स्मृती प्राप्त झाली. एवं स्वतः गतो भगवान नृपसानुगाहा, याप्रमाणे ही मग आता भगवंताच्या कृपेने तो मुक्त झाला. याप्रमाणे हत्तीला गजेंद्राला भगवंतांनी मुक्त केलं. ते म्हणतात याप्रमाणे हे शुकाचार्य महाराज म्हणतात, हे परीक्षिते, ही जी कथा जो ऐकेल तो त्याला दुःस्वप्नापासून मुक्त होईल, त्याला दुःस्वप्न पडणार नाही. यानंतर पुढे मन्वंतराचं वर्णन. आतापर्यंत आपण 4 मन्वंतर पाहिले, ही तामस मन्वंतराची कथा पाहिली. यानंतर 5वा मनु हा रैवत आहे. तो तामसाचा सख्खा भाऊ होता. त्यांच्यापासून भगवंतानी शुभ्र ऋषीपासून विकुंठा, शुभ्र ऋषी आणि विकुंठा नावाची पत्नी यांच्यापासून वैकुंठ नावाचा अवतार धारण केलाय. वैकुंठ हे फक्त ठिकाणच नाहीये, वैकुंठ देवाचं नावही आहे. विष्णू सहस्रनामात त्यांचं नाव आहे वैकुंठ म्हणून. तर हा वैकुंठ अवतार धारण केला आणि या वेळेला हा विकुंठ या आईपासून त्यांची जन्म झाल्यामुळे त्याला वैकुंठ असं म्हणतात. आणि यावेळेला लक्ष्मीच्या प्रार्थनेमुळे भगवंतांनी वैकुंठ निर्माण केलं. लक्ष्मीच्या इच्छेसाठी वैकुंठ भगवंतांनी स्थापन केलं. ते या भगवंतांनी याप्रमाणे वैकुंठ धामाची रचना केली. त्यानंतर 6वा जो मनु आहे तो चक्षुष नावाचा मनु होता. त्याच्यापासून चाक्षुष मन्वंतर झालं. आणि या वेळेला चाक्षुष मन्वंतरामध्ये समुद्र मंथन घडलेलं आहे. याच वेळेला भगवंतांनी अवतार धारण केला. या वेळेला हविष्मान आणि वीरक हे सप्तर्षी होते. इंद्राचं नाव हा मंत्रद्रुम असं होतं आणि अनेक प्रधान आप्य वगैरे प्रधान देवगण होते. या वेळेला भगवंतांनी वैराजाच्या पत्नीपासून, वैराजाची पत्नी संभूती, वैराज नावाचे ऋषी यांच्यापासून यांची पत्नी संभूती हिच्यापासून अजित नावाचा अवतार धारण केला आणि नंतर कच्छावतारही धारण केला. पुढे मोहिनी अवतारही धारण केला. तेव्हा एकाच या चाक्षुष मन्वंतरामध्ये 3 अवतार झालेले आहेत. अजित अवतार, कच्छावतार, त्याचप्रमाणे मोहिनी अवतार असे भगवंतांनी अवतार धारण केले. असं म्हटल्यानंतर राजाने प्रश्न उपस्थित केला, महाराज भगवंतांनी हे अवतार कसे धारण केले आणि हे तुम्ही म्हणालात क्षीरसागराचं मंथन वगैरे केलं, हे कसं केलं हे आम्हाला सांगा. हे ऐकल्यानंतर का केलं ते सांगायला सुरुवात करतात. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते यदा युद्धे सूर्यदेवा बाध्यमानाशत आयुधैः गतासो निपतिता नो तिष्ठन् ठेन्नस्मभूयशाः यदा ध्रुवस्य शापात् सिंद्रा लोकाश्रयो नृप निश्चिकाश्चा भवंस्तत्र नेषुरिज्यादयः क्रियाः. घटना अशी घडली की एकदा इंद्र ऐरावतावर बसून निघालेला होता. त्याचा जय जयकार सगळीकडे चाललेला होता. तो ऐरावतावर उंच, ऐरावत म्हणजे पांढरा हत्ती असतो, त्याला 5 सोंडा असतात. 5 सोंडा असलेला आणि पांढरा शुभ्र हत्ती, त्याच्यावर इंद्राचं ठिकाण, इंद्र बसलेला एका अंबारीमध्ये बसलेला आणि त्याच्या भोवती सगळे त्याचे जे नृत्य करणारे अप्सरा, बाजूला गीत गाणारे गंधर्व, गायन करणारे, हे सगळे मंत्र म्हणणारे ऋषी महर्षी, हे सगळे बाजूला आणि त्यांच्यावर पुष्पवर्षाव चाललेला होता. इंद्राचा जय जयकार चाललेला होता. यदा युद्धे सूर्यदेवा. आणि त्यांना या वेळेला इंद्राच्या या सगळ्या कौतुकाच्या वेळेला दुर्वास महर्षी आले. दुर्वास समोरून आले आणि दुर्वासाने एक माला घेतली, एक माळ घेतली आणि इंद्राचं स्वागत करावं म्हणून इंद्राला टाकली इंद्रावर. पण इंद्राच्या गळ्यात ती न पडता ती बाजूला पडली आणि त्याच्यावर ऐरावताने पाय दिला. ऐरावताने ती माळ तुडवून टाकली
तुडवून टाकल्याबरोबर दुर्वास चिडले, काय रे, मी एवढी तुला माला अर्पण केली आणि तुला त्या मालेचं फुलांचं काही नाही? तुला जर एवढा मदोन्मत्तता असेल तर आत्ताच्या आत्ता तू तुझ्या श्री म्हणजे संपत्ती, लक्ष्मी, त्याप्रमाणे तुझं राज्य, तुझं मोठेपणा, राजेपणा यांच्यापासून भ्रष्ट होशील आणि तू वाऱ्या वाऱ्या सगळीकडे फिरत राहशील, तुझा पराजय होईल म्हणून सांगितलं. याप्रमाणे दुर्वासाने शाप दिला. दुर्वास निघून गेले आणि इकडे राक्षसांनी देवावर आक्रमण केलं आणि देवाला युद्धात जिंकून घेतलं. याप्रमाणे देव सगळीकडे दे माय धरणी ठाय देवांची अवस्था होऊ लागली. काय करावं? इंद्राचं राज्य गेलं, संपत्ती गेली, मोठेपणा गेला, श्रीमंती गेली, त्याप्रमाणे कौतुक गेलं, राजेपणा गेला आणि आता विजयश्री देखील गेली, पराजय झाला. आणि मग मात्र सगळे देव ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेवा काही उपाय सांगा. ब्रह्मदेवानी विष्णूची प्रार्थना केली, म्हणजे आपण विष्णूकडे जाऊ. या वेळेला ब्रह्मदेव विष्णूच्या वैकुंठ लोकात गेले, पण विष्णू तिथे नव्हते. अरे, आपण एखाद्याच्या घरी जावं भेटायला आणि तो नसावा, बाबा आता कुठे शोधावं म्हणले. भगवान विष्णू नाही, पहिला अपशकुन झाला. अरे, देवच नाहीयेत. आणि मग मात्र ब्रह्मदेव म्हणले तसं नाही, आता भगवंताची प्रार्थना करायची. म्हणून डोळे झाकून ब्रह्मदेवानी भगवंताची स्तुती केली. आणि या वेळेला अत्यंत सुंदर अशा प्रकारची स्तुती करताना भगवंतांनी सांगितलं, देवा तुम्ही अग्निमुख आहात, तुम्ही विश्वाचं निर्माण करणारे, परिपालन करणारे, संहार करणारे आहात. तुम्ही सोमय, तुम्हीच सर्व जगाचे परिपालन करणारे. सूर्य तुम्हीच आहेत, तुमच्यापासूनच सूर्य प्रकाशमान होतो. वारा देखील तुमच्यामुळे वाहतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी अग्नी देखील तुमच्यामुळं अग्नी प्रदीप्त होतो. समुद्र हे सगळे विश्व तुमच्यामध्ये अगदी रोमारोमात भरलेलं आहे. श्रोतात दिशो यस्य खानी. अहो देवा, हे दिशा म्हणजे तुमचे कान आहेत, सूर्यचंद्र म्हणजे तुमचे डोळे आहेत. त्याप्रमाणे हे वृक्ष म्हणजे तुमच्या अंगावरचे हे रोम आहेत आणि या नद्या म्हणजे तुमचं वीर्य आहे. याप्रमाणे हे पर्वत, त्याप्रमाणे हे सगळं विश्व हे तुमच्या एका रोमारोमात अनंत कोटी ब्रह्मांड आहे. आणि देवा लवकरात लवकर प्रसन्न व्हा. आम्ही प्रपन्न आहोत, शरण आलो देवा तुम्हाला. आम्ही दिदृक्षुणां संस्मितम ते मुखांबुजम. आणि ज्याप्रमाणे आपण मुळाला पाणी घातलं म्हणजे आपोआपच ते सगळ्या शाखांना पोहोचतं, तसं देवा आम्ही तुम्हाला शरण आलोत, बाकी आम्ही कोणालाही शरण नाही जाणार. एवमाराधनम विष्णो. ज्याप्रमाणे सगळ्या देवांनी मिळून ब्रह्मदेवादिक सगळ्यांनी भगवंताची प्रार्थना केली. भगवंताची प्रार्थना केल्याबरोबर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते भगवान एकदम प्रगट झाले. देव प्रगट झाल्याबरोबर देव कसे दिसले? स्वच्छाम मरतक श्यामाम, श्यामल रंगाची मूर्ती होती. मरकत मणी याचा प्रभाव त्या ठिकाणी पडलेला होता. आणि तप्त हेमावदातेनं लसत कौशल्य वाससा. भगवंतांनी पिवळा पितांबर धारण केलेला होता. त्याचप्रमाणे मकराकृती कुंडल होते. सुंदर भगवंताची नाभी होती आणि हातात शंखचक्र गदा पद्म धारण केलेले. महामण्याचा प्रकाश सगळीकडे पसरलेला होता. केयूर होते, कर्णाभरण होते. त्याचप्रमाणे कौस्तुभ मणी होता आणि वनमाला धारण केलेली होती. सुदर्शनादी सगळ्या प्रकारचे आयुध धारण केलेले होते. आणि मग ब्रह्मदेवानी पुन्हा भगवंताची स्तुती केली. आता प्रत्यक्ष रूप प्रगट झालं म्हणून पुन्हा स्तुती केली. दृष्ट्वा आगता निर्वृत मध्ये सर्वे गजादवातैव गांगमांभा. देवा, ज्याप्रमाणे एखाद्या हत्तीला थंड पाणी पाहिलं म्हणजे आनंद होतो, तसा तुम्हाला पाहिलं म्हणजे आमचा सगळा शोक नाहीसा झाला, आमचं दुःख नाहीसा झालं. आम्हाला तुम्ही प्रसन्न झालात, आता आम्हाला वरदान द्या, आमच्या इच्छेप्रमाणे वरदान द्या. भगवंतांनी सांगितलं, काय झालंय काय? मग त्यांनी सांगितलं, इंद्राचं राज्य गेलंय, दुर्वासाचा शाप झालाय आणि इंद्र पराजित झालेत, राक्षसांचा प्रभाव सर्वत्र वाढू लागलाय. असं म्हटल्याबरोबर भगवंतांनी सांगितलं, आता बली हा राजा होता, बली राज्य करत होता आणि बळीच्या प्रभावामुळे इंद्राचा पराभव झाला. देव म्हणतात, आता तुम्ही युद्ध करू नका. मग काय करा? आता तुम्ही समेट करा, समेट, सुलानामा करा, समेट करा. का? आता तुम्हाला काळ अनुकूल नाही. काळ शेवटी अनुकूल पाहिजे ना.
काम करायला माणूस करतो, पण काळ अनुकूल नसेल तर काम विफल होतं. मग तुम्ही आता थोडा धीर धरा म्हणले. त्या ठिकाणी भगवंताने शब्द काय वापरलाय ते म्हणतात, हंत ब्रह्मन्न हो शंभो हे देवांभाषितम. आता माझा ऐका तुम्ही, संधी करा. शत्रूशी सुद्धा काही वेळेला मैत्री करावी लागते. अरयोपी संधेयो, अरी म्हणजे शत्रू, शत्रू बरोबर सुद्धा काही वेळेला मैत्री करावी लागते. यात दानम दैत्य असतावत संधीर विधेयताम. जोपर्यंत बळी आहे तोपर्यंत तुम्हाला जय मिळणार नाही. बळी हा मोठा ताकदवान आहे, तो धर्मनिष्ठ आहे, त्यामुळं त्याच्यावर विजय मिळवणं सोपं नाहीये. बाकीच्या आतापर्यंतचे राक्षस अधर्मी होते, अधर्माने वागणारे होते. यज्ञ याग बंद करा, देवाची पूजा बंद, हा तसा नाहीये. हा यज्ञ करतो, याग करतो, देवपूजा करतो, मग याचा पराभव कसा होईल? नाही होणार. म्हणून तुम्ही आता संधीर विधेयताम, तुम्ही संधी करा. अरयोपी ही संधेयो, कधी कधी शत्रू बरोबर सुद्धा अहिमूषकवत देवा अरयोपी ही संधेयो सती कार्यार्थ गौरवे. सती कार्यार्थ गौरवे, जर आपल्याला आपलं काम साधून घ्यायचं झालं, आपलं काम अंतस्थ हेतू जर साध्य करायचा झाला तर शत्रूलाही हात मिळवणी करा. आणि म्हणून आपल्याला अनेक वेळेला असं दिसतं की आपण पाकिस्तानशी मैत्री केलेली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानकडे पहिल्यांदाच रेल्वे पाठवली, मैत्रीची रेल्वे. का? म्हणजे आपण प्रयत्न करून बघू, आम्ही एक हात पुढे करतो, तुम्ही हात पुढे करा, आपली मैत्री होईल. हात कुणी पुढे करायचा यावर लोकांचा अहंकार असतो. ते म्हणे नाही, आपण मैत्रीचा हात पुढे करा. आणि ते म्हणले आणि दुसरी गोष्ट अशी करा की अहिमूषकवत देवा. या ठिकाणी एक उदाहरण दिलंय त्यांनी, भगवंतांनी दृष्टांत दिलाय. एवढ्या याच्यात सुद्धा देवानी एक कथा सांगितली आहे. कोणती? अहिमूषकवत देवा. ते म्हणतात, घटना अशी घडली की एकदा एका सर्प धरणाऱ्यांनी काय केलं, एक साप आपल्या पेटाऱ्यामध्ये पकडून ठेवला. एका सापाला, जो सफेरा होता, त्या सर्प पकडणारा जो होता, त्यांनी साप, नाग, फार मोठाचे मोठा नाग होता, त्याला पेटाऱ्यामध्ये बंदिस्त केलं. पेटाऱ्यात बंदिस्त केल्यावर तो नाग वळ 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 करू लागला. ताकदवान नाग होता, फू करून अंगावर धावत होता, पण करतो काय, पेटाऱ्यात बंदिस्त झाल्यावर काय करावं. याप्रमाणे हा नागमंत्री, त्यांनी तो नाग बंदिस्त केला. पेटारा घेऊन सगळीकडे फिरायचा आणि लोक पाहायची त्या पेटाऱ्यामध्ये नाग आहे. आता त्याला बाहेर कसं सुटता येईल, बाहेर सुटण्याचा मार्गच नव्हता. एकदा हा पेटारा लाकडाचा होता, एक उंदीर हळूच त्याच्या बाजूला आला आणि उंदराने एक बारीकसे उंदराचं पिटकुलं त्यांनी बारीक छिद्र केलं, रात्रभर कोरून कोरून कोरून, आणि उंदीर आतमध्ये घुसला. उंदीर आतमध्ये आल्याबरोबर बारीक उंदराचं पिटकुलं पाहिलं सापानी, आणि साप त्याच्याशी मैत्री करू लागला. साप म्हणा लागला, अरे उंदीर मामा, अहो तुम्ही आमचे मामा आहेत, तुम्ही आमचे मामा आहेत, मी तुमचा भाचा आहे, आपण दोघं खेळू. उंदीर आधी घाबरत होता, त्याला वाटलं साप आहे. पण जेव्हा त्याच्या भोवती फिरायला लागला, त्याच्या भोवती विष्ठा टाकायला लागला, मूत्र विसर्जन करायला लागला, त्याच्या डोक्यावर बसला, तरी साप काही करेना. म्हटल्यावर याचं भय निघून गेलं आणि याचं धाडस वाढलं. आणि मग उंदीर काय करू लागला, जायचा, पुन्हा परत निघून जायचा पेटाऱ्याच्या बाहेर, पुन्हा आतमध्ये यायचं, पुन्हा खेळायचा, पुन्हा निघून जायचा. याप्रमाणे करता 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 हा एके दिवशी म्हटला, उंदीर मामा, अहो तुम्ही आमचे मामा आहेत, आपण खेळत जाऊ, थोडं जे छिद्र मोठं करा ना. ते म्हणले, नाही नाही, आहे ते बरं आहे, नाही नाही, थोडं मोठं करा, आपण दोघं बाहेर खेळू. याप्रमाणे उंदीर आणि साप आतमध्ये बराच दिवस खेळले आणि एके दिवशी त्यांनी छिद्र मोठं केलं आणि साप बाहेर आला नकळत. त्या सफेऱ्यालाही कळलं नाही, त्या नागमंत्र्यालाही कळलं नाही की साप कधी बाहेर आला. साप बाहेर आला. उंदीर मामा म्हटले, आपण खेळायचं? हो म्हणले, आपण खेळायचं, आपण आतमध्ये खेळतो, तर असं बाहेर खेळू, मी तुम्हाला काहीच करणार नाही. त्याला असं वाटायला लागलं की आता आपल्याला साप काही करत नाही, म्हणून तो उंदीर मामा त्याच्याबरोबर खेळू लागला. दुपारची वेळ होती, तीव्र ऊन पडलेलं होतं, कडक ऊन होतं. आणि उंदीर म्हटला, काय ऊन आहे हो, म्हणले, कडक ऊन, माझं अंग पोळायला लागलं. असं म्हणल्यावर सर्प म्हणला,
अहो मामा, तुमचं अंग पोळायला का? मी तुमच्यावरती छत्र धरतो, मग तर झालं, सावली धरतो. तो म्हणला सावली? हो, तुमच्यावर सावली धरली त्यांनी. हे असो आघवी बोली, सांग पा सर्पपणाची सावली. माऊलींनी उदाहरण दिले ज्ञानेश्वरीमध्ये 5व्या अध्यायामध्ये. हे असो आघवी बोली, सांग पा सर्पफणाची सावली. ते शीतल होईल केवली मूषकाशी. सर्पफणाखाली तो उंदीर खेळू लागला. मला सांगा, सर्पफणाची सावली माणसाला, त्या उंदराला शीतल होईल का? थंड वाटेल का? वाटेल थोडा वेळ. नाग सर्पफणाखाली धरली सावली मूषकाशी. सुखद जरी थंड वाटली. सुरुवातीला त्याला थंड, आता गार वाटतंय म्हणे. वाटतंय ना, गार वाटतंय असं म्हणेपर्यंत त्या उंदराच्या सावलीमध्ये तो खेळत असतानाच सापाने ताबडतोब आपला केला आणि उंदराला गट्टम केलं. भाचे भाचे, तुम्ही आम्हाला खाल्लं आणि तू माझं खाद्य आहेस म्हणून यांनी गट्टम केलं. म्हणजे आपलं काम होईपर्यंत आपण आपल्या विरोधकाशी सुद्धा गोड बोलावं आणि एकदा काम साधलं की मग युद्ध करावं, असं भगवंतांनी सांगितलं. अहिमूषकवत देवा हेतस्य पदविंगते. हे अशा प्रकारचं युक्ती सांगितली. भगवान काय करत नाही, युक्ती सांगेन गोष्टीच्या चार, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. अशा प्रकारचे अमृतोत्पादने यज्ञ. आणि काय करा, या राक्षसांची मैत्री करा. जा बळीकडं. त्याचा समझौता एक्सप्रेस अटल बिहारीने सुरू केली होती. समझौता, आपल्या दोघांचा समझौता झाला. आपण आता एकमेकांकडे जाऊ येऊ शकतो. आपण, तुम्ही, आम्ही मित्र. अहो शेवटी आपण भाऊच आहेत ना. वेगवेगळ्या आई यांच्या असले म्हणून काय झालं, आपण भाऊच आहेत. आपले वडील एक आहेत. असं म्हणून तुम्ही जा. सगळे म्हणले त्या बळीकडे जायचं काय? देव म्हणले जा, मी सांगतो एवढी माझी आज्ञा परिपालन करा. आणि मग त्यांना म्हणावं आपण अमृत उत्पन्न करू, अमृतोत्पादन करू. या समुद्रामधून अमृत काढू, समुद्रामध्ये सगळ्या वनस्पती टाका, त्यातून अमृत काढा आणि दोघं, मग मी काय करायचं ते करतो, पण तुम्ही तशा प्रकारचा लोभ त्याला दाखवा. आणि देव गुप्त झाले. देव गुप्त झाल्याबरोबर इंद्र बळीकडे यायला निघाले. इंद्राने पांढरं निशाण हातात घेतलं. पांढरं निशाण यासाठी असतं, आम्ही आता समेट करायला आलो, युद्ध करायला नाही. सगळे बळीचे राक्षस इंद्रावर धावून आले. अरे अरे अरे, चला इंद्र आला, मारा त्याला. बळी म्हणला थांबा, त्यांनी पांढरं निशाण घेतलंय ना, मारू नका. या इंद्रानी आणि बळीनं एकमेकांच्या सोबत चर्चा करायला सुरुवात केली. आणि इंद्रानी आपल्या मनातला हेतू सांगितला. इंद्र म्हणाले, हे पा, आपण दोघं भाऊच आहेत, युद्ध करतो. युद्धामध्ये अनेक राक्षसही मरतात, देवही मरतात. तर आपण असं करू, आपण समुद्रामधून अमृत निर्माण करू. समुद्रामधून अमृत काढू आणि मग ते सगळे आपण प्राशन करू, म्हणजे आपण मरणारच नाही. हे चांगलंय म्हणले. बळी म्हणले, हे चांगलंय. मग त्यासाठी तुमचे सगळे राक्षस आणि माझे सगळे देव आपण अमृत मंथन करायला सुरुवात करू. ठरलं. याप्रमाणे अमृत मंथनासाठी समुद्राच्या तिथे आले, क्षीरसागराच्या तिथे आले. तिथे क्षीरसागराच्या तिथे आल्याबरोबर त्यांनी आता वासुकीला दोरी केलं. त्याप्रमाणे मंदर पर्वत हा सगळ्यात उंच होता. त्या मंदर पर्वताला समुद्रात टाकलं आणि वासुकीची दोरी केली आणि सगळे जे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती होत्या त्या सगळ्या समुद्रात टाकल्या आणि घुसळण सुरू केली. पण घुसळण करता 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 तो पर्वत खाली जाऊ लागला. पर्वत खाली 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 जाऊ लागला. त्यावेळेला भगवंतांनी कच्छरूप धारण केलं आणि तो पर्वत आपल्या पाठीवरती घेतला. तो पर्वत आणताना सुद्धा अनेक देव, अनेक राक्षस यांना अंगाला त्रास होऊ लागला. त्या पर्वताच्या मुळे सगळे देव मरू लागले, राक्षस मरू लागले, त्यांना जखमा झाल्या. भगवंतांनी तो पर्वत गरुडावर उचलला. यावेळेला अजित अवतार धारण केला. गरुडावर उचलला आणि तो समुद्रात आणला आणि सगळ्या राक्षसांना आणि देवांना निर्व्रण करून टाकलं. त्यांच्या सगळ्या जखमा बऱ्या केल्या. सगळे मेलेले राक्षस, मेलेले देव उठवले आणि आता समुद्रामध्ये खाली 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 चाललेला असताना भगवंतांनी आपलं कच्छरूप धारण केलं. आणि यावेळेला किती मंथानं मदनम कृत्वा ते म्हणतात. याप्रमाणे
मंदर पर्वताचा रवी केला, त्याचप्रमाणे वासुकी सर्पाची दोरी केली आणि याप्रमाणे दोघांचं मंथन सुरू झालं. एका बाजूला देव होते, दुसऱ्या बाजूला राक्षस होते. ते नागबराज मामंत्र्य भलभागेन वासुकीम. आणि या वेळेला देवानी वासुकीला सुद्धा झोप आणली, झोप. कारण वासुकीला मंथन करायला त्याला शरीराला त्रास होईल ना, त्याला जखमा होतील, म्हणून त्याला झोप आणली. त्याप्रमाणे हे सगळं देवाचेच कृती आहेत. त्याला झोप आणली आणि त्या वेळेला हा भगवंताच्या केवळ शक्तीनं, भगवंताच्या मायेनं हे सगळं काम त्यांनी केलं आणि मंदर पर्वत धारण केला. कितीतरी हजार अशा प्रकारचा लांब रुंद असलेला हा पर्वत भगवंताने आपल्या शक्तीवर धारण केला, गरुडावर आणला आणि नंतर आपल्या पाठीवर. कारण ते म्हणतात भगवंताची पाठ खाजवत होती म्हणे. तर ती भगवंताची, विराट पुरुषाची पाठ कशाने खाजवली जाईल, तर या मंदर पर्वताच्या घर्षणाने ती खाजवली गेली. म्हणून या भागवताच्या 12व्या स्कंधाच्या 13व्या अध्यायामध्ये, म्हणजे शेवटच्या अध्यायामध्ये, भगवंतानी जो मंदर पर्वत धारण केला त्यावेळेला भगवंताचे जे श्वास निर्माण झाले ते आमचं रक्षण करोत असं म्हटलंय. श्वासानिला पांतुवाहा असं म्हटलंय. तर त्यावेळेला मंदर भगवंताच्या मंदर पर्वताच्या घर्षणावेगच्या वेळेला भगवंताला जे श्रम झाले, जे कष्ट झाले, त्यातून जे श्वास बाहेर पडले ते निश्वास आमचं रक्षण करू असं म्हटलं. याप्रमाणे या वेळेला एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला राक्षस. ज्याप्रमाणे आता सुरुवातीला देव होते तोंडाकडे आणि राक्षस होते पुच्छाकडे. पण या वासुकी सर्पाचं सगळे विष्ठा सुरुवातीला राक्षसाकडे येऊ लागली. विष्ठा, मूत्र, मल सगळ्या राक्षसाकडं. सगळे राक्षस म्हणले, हो आम्हाला इकडची पुच्छ भाग नको, आमच्या अंगावर सगळी विष्ठा येऊ लागली, तुम्ही इकडे या. देव म्हणले बरं आम्ही आता तिकडं. मग राक्षसांची कडे सगळी विष्ठा टाकली, ती विष्ठा संपली आणि तोंडामधला सगळा अग्नी, तोंडामध्ये सगळं विष होतं. आधी विष नाही बाहेर पडलं, आधी विष्ठाच बाहेर पडली. देव पुन्हा पुच्छाकडे आले आणि राक्षस तोंडाकडे गेले. तर याच्या तोंडामधून सगळी आग निघू लागली. सगळे राक्षस म्हणू लागले, अहो आमचं अंगावर आग येऊ लागली, विष आमच्या अंगावर येऊ लागले, देवाला तुम्ही इकडे या. देव म्हणले, हो आता असं खदलाबदल सारखे करायचे नाही, एकदा तुम्ही म्हणलात ना आम्ही ऐकलं, आता नाही ऐकणार. देवानी पाहिलं, भगवंतानी पाहिलं की अरे राक्षसांच्या अंगावर सगळा जाळ येऊ लागलाय. भगवंताने आकाशामध्ये मेघ आणले आणि वर्षाव झाला पाण्याचा, धो 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 पाऊस पडला, सगळी आग भिजवली. देवाने हेही केलं, माया केली. आणि करता 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 पहिल्यांदा प्रथम जे निर्माण झालं त्या मंथनातून ते हलाहल विष निर्माण झालं. आग 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 होऊ लागली. सगळ्यांचे अंगामध्ये जाळ निर्माण झालं की काय असं झालं. अरे हे काय म्हणले, विष निर्माण झालं. आपण करायला गेलो एक आणि झालं एक. आता महोलबणम हलाहलमग्र ताहा, हे हलाहल विष निर्माण झालं. आता हे हलाहल विषाचं करायचं काय. आपण अमृतासाठी प्रयत्न केला आणि विषच बाहेर आलं, चांगल्यासाठी प्रयत्न केला आणि वाईटच बाहेर आलं. आता अरक्षमाण शरणम शिवम, आता आपलं रक्षण कोण करणार म्हणले सदाशिव. सगळ्यात भोळा कोण आहे, शंकर भोळा आहे. तो गोड बोललं की फसतो. चला आपण शंकराकडे जाऊ आणि स्तुती केली की प्रसन्न होतो. म्हणून आशुतोष उमापती, जो ताबडतोब प्रसन्न होणार आहे त्या देवाकडे जाऊ. आणि मग सगळे देव आता महादेवाकडे कसे जातील, महादेव विष कसं प्राशन करतील आणि मग पुन्हा अमृतोत्पादन कसं होईल वगैरे संबंध जे या अमृतमंथनाचा आहे त्यानंतरची जी कथा आहे ती आपण उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. राम राम हरे हरे, हरे कृष्ण